हायरॉक्सची सध्या इंटरनेटवर तुफान क्रेज आहे. ऑल ऑफ अ सडन सगळेच हायरॉक्स बद्दल बोलतायत, त्याची चर्चा करतायत. म्हणजे पिकल बॉल हा खेळ जसा एकदम ऑल ऑफ अ सडन पॉप्युलर झाला ना, तसं आता हायरॉक्स सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. पण हे हायरॉक्स नक्की काय आहे, आजच्या ऑन पॉइंट मध्ये कव्हर करूयात. हायरॉक्स हा एक फिटनेस मधला नवीन प्रकार आहे. रनिंग आणि काही फंक्शनल वर्कआउट्स असं ते कॉम्बिनेशन आहे. याचा एक फिक्स फॉर्मॅट आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेला तरी हाच फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा असतो. फॉर्मॅट काय आहे तर हायरॉक्स मध्ये तुम्हाला 1 किलोमीटर रनिंग करायचं असतं आणि त्यानंतर लगेच एक फंक्शनल वर्कआउट करायचा असतो. आता फंक्शनल वर्कआउट म्हणजे नुसते मसल्स बनवण्यापेक्षा तुमच्या बॉडीला रोजच्या किंवा डेली ऍक्टिव्हिटीजसाठी तयार करणारं वर्कआउट ट्रेनिंग किंवा एक्सरसाइजेस असा प्रकार असतो. सो याच्यामध्ये तुम्हाला 1 किलोमीटर रनिंग आणि एक फंक्शनल वर्कआउट असं तुम्हाला 8 वेळा नॉनस्टॉप करायचं असतं. म्हणजेच 8 किलोमीटर रनिंग आणि 8 वेगवेगळे वर्कआउट्स आणि त्यात उपरसे ट्विस्ट म्हणजे यात 8 वेगवेगळे फंक्शनल वर्कआउट्स असतात, जे तुमच्या अप्पर बॉडी, लोअर बॉडी आणि कोअर सगळ्याची परीक्षा बघतात. सो असा हा पॉप्युलर रेस फॉर्मॅट आहे, जो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. यात महत्वाचं म्हणजे हा सगळा फॉर्मॅट इंडोर आहे. हे सगळं मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये पार पडतं. इथे प्रेक्षकही असतात, जे तुम्हाला थ्रू आउट द मॅच चेअर करत असतात. वर्ल्ड वाईड सेम असा हा फॉर्मॅट आहे. आता हा क्रीडा प्रकार एवढा सोपा आहे का? तर अजिबात नाही. यात जे 8 फंक्शनल वर्कआउट्स आहेत तेच खरं चॅलेंज आहेत. आणि ते कोणते आहेत तर पहिलं येतं स्कीअर्ज. स्कीअर्ज हे एक लो इम्पॅक्ट फिटनेस मशीन असतं. हाताची, दंडाची, खांद्याची कसोटी पाहणारा हा वर्कआउट आहे. हाय कॅलरी बर्निंग असेल, एन्ड्युरन्स बिल्डिंग, क्रॉसफिट, हायरॉक्स ट्रेनिंगसाठी हे वापरलं जातं. या पहिल्या टप्प्यात तुम्हाला 1000 मीटर पूर्ण करावी लागतात. दुसरं येतं स्लेज पुश. हा एक हाय इंटेन्सिटी फुल बॉडी वर्कआउट आहे. याच्यात फ्लोअरवरती एक स्लेज ठेवलेलं असतं, त्याला वेट्स लावलेली असतात. त्याच्या मागे तुम्हाला उभं राहायचं असतं आणि वरच्या हँडलला धरून तुम्हाला ते पुश करत पुढे जायचं असतं. आता याच्यात तुम्हाला तुमच्या मूवमेंट, पोश्चरवरती लक्ष द्यावं लागतं. तुमचे शूज हे ग्रीप असलेलेच पाहिजे. पाय, पर्टिक्युलरली मांड्यांची स्ट्रेंथ, लोअर मसल्स इथे वापरले जातात. 50 मीटर तुम्हाला असं करत पुढे जायचं असतं. तिसरं येतं स्लेज पुल. याच्यामध्ये वजनदार स्लेज दोरी किंवा रस्सीच्या मदतीने तुम्हाला ओढायचं असतं. याच्यासाठी तुमची बॅक, बायसेप्स आणि ओव्हरऑल अप्पर बॉडी ही स्ट्रॉंग असावी लागते आणि हेही तुम्हाला 50 मीटर ओढायचं असतं. चौथं येतं बर्पी ब्रॉड जम्प्स. याच्यात तुम्हाला ट्रॅडिशनल बर्पी जंप मारायची असते आणि जेव्हा तुम्ही जमिनीवरून वर येता तेव्हा नुसती उडी मारण्याऐवजी पुढच्या दिशेला झेपावणारी उडी मारायची असते. कमालीचा फुल बॉडी एक्सरसाइज आहे हा. आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकारचे खरं तर लोक आपल्याला दिसतात, पण कमालीचा हाय इंटेन्सिटी वर्कआउट आहे. पाचवं आहे रोईंग. तुम्ही जर का रोईंग पर्यंत पोहोचला याचा अर्थ तुम्ही रेसच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गेलेला आहात असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये मशीनच्या मदतीने तुम्हाला रोईंग करायचं असतं. यात महत्वाचा असतो तो रोईंगचा स्पीड. सुरुवातच तुम्ही स्पीडीली रोईंग करून केली ना तर तुमचे हात अक्षरशः गळून जातात आणि तसं होऊन अजिबात चालणारं नसतं, कारण तुम्हाला अजून पुढे 3 किलोमीटर धावायचं असतं आणि 3 हाय इंटेन्सिटी वर्कआउट करायचे असतात. 100 मीटर रोईंग पूर्ण करून तुम्हाला पुढे जायचं असतं, कारण पुढचा टप्पा आहे 6वा टप्पा, फार्मर्स कॅरी. बघायला सोपं वाटत असलं तरी ते अजिबात तसं नाहीये. याच्यात तुम्हाला 2 हेवी केटलबेल्स घेऊन 200 मीटर अंतर पार करायचं असतं आणि याच्यासाठी हाताचे मसल स्ट्रॉंग पाहिजे. 7वा टप्पा येतो सँड बॅग लंजेस. याच्यात तुम्हाला 100 मीटर लंजेस करत जायचं असतं, पण ट्विस्ट असा आहे की तुमच्या खांद्यावर सँडबॅग घेऊन लंजेस करायचे असतात. अँड दॅट्स व्हॉट इट मेक्स इट डिफिकल्ट. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा एक गुडघा कंपल्सरी खाली टेकवावा लागतो. पायांची ॲब्सोल्यूट स्ट्रेंथ तपासणारा हा फिटनेसचा प्रकार आहे. आणि लास्ट 8वा आहे वॉल बॉल्स. याच्यामध्ये महिलांसाठी 4 किलोचा बॉल असतो आणि पुरुषांसाठी 6 किलोचा बॉल असतो. हे बॉल स्क्वॉट पोझिशनमध्ये येऊन तुम्हाला वर फेकायचे असतात. आणि किती वर तर स्त्रियांनी 9 फीट आणि पुरुषांनी 10 फीट उंच असे हे वजनदार बॉल्स वर फेकायचे असतात. आता याच्यामुळे होतं काय की तुमचा हा खरं तर शेवटचा टप्पा असतो. तुम्ही ऑलरेडी खूप थकलेले असतात, त्यामुळे हा टप्पा सुद्धा सोपा असला तरी तुम्हाला अवघड वाटतो. सो एकंदरीतच काय तर हायरॉक्समध्ये 8 किलोमीटर रनिंग आणि 8 वेगवेगळे फंक्शनल वर्कआउट्स तुम्हाला करायचे असतात, ज्यात तुमच्या संपूर्ण शरीराचा, कोअरचा कस लागतो. यात जो कमी वेळेत योग्य त्या पोश्चरमध्ये ही रेस पूर्ण करतो तो विजेता ठरतो. आता ही रेस कोणासाठी आहे तर प्रोफेशनल ॲथलीट्स असतील किंवा ज्यांना फिटनेस क्षेत्रामध्ये काही करायचं असेल किंवा इन जनरल तुम्ही फिटनेस लवर असाल, असे सगळेच हायरॉक्स रेसमध्ये भाग घेऊ शकता. सिंगल, डबल्स, रिले,
आणि एजनुसार याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. डबल्समध्ये तुम्हाला फंक्शनल वर्कआउट्स एकमेकांमध्ये डिवाइड करता येऊ शकतात, त्यामुळे सिंगलपेक्षा थोडंसं इझी जातं. तसं बघायला गेलं तर सगळ्यांसाठी ही स्पर्धा खरं तर ओपन आहे, पण ही स्पर्धा आहे शेवटी आणि ऑब्व्हियसली याच्यासाठी तयारी करणं हे मस्ट आहे. सुरुवात तुम्ही स्ट्रेंथ आणि एन्ड्युरन्स बिल्डिंगपासून करू शकता. असं होऊ शकतं की तुम्ही रनिंगमध्ये कदाचित मास्टरही असाल, पण कधी स्लेज पुल किंवा पुश नंतर रनिंग करून बघितलंय का? सो ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ही अशी कॉम्बिनेशन्स करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुवमेंटकडे लक्ष द्यायचं आहे, कारण हायरॉक्सच्या प्रत्येक एक्सरसाइजच्या मुवमेंट्स या विशिष्ट प्रकारेच करणं अपेक्षित आहे. सो प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला योग्य त्या पोझिशनमध्ये करायचं आहे आणि बॅड पोस्चर अवॉइड करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सर्टिफाईड हायरॉक्स ट्रेनरची गरज लागते. आणि या सगळ्याचा शेवटचा मुद्दा, लास्ट पार्ट, या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमची लेवल कोणती आहे ते कळणं महत्त्वाचं आहे. हायरॉक्सच्या काही लेवल्स आहेत, जसं की प्रो आहे, ओपन आहे. प्रो सेक्शन हा प्रोफेशनल ॲथलीटसाठी आहे, तर ओपन हा सगळ्यांसाठी खुला आहे. याशिवाय एलिट 15 ही एक अशी कॅटेगरी आहे जिची काठिण्य पातळी अतिशय जास्त आहे. तुम्हाला तुमची लेवल कुठली आहे हे चेक करायचं असेल तर hyrox.com या वेबसाईटवर एक क्वेश्चनेअर दिली आहे. यात तुमच्या रोजच्या फिटनेस रुटीनची माहिती तुम्ही फिलअप केली की तुम्हाला तुमची लेवल कळून जाईल. याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला तिकीट विकत घ्यावं लागतं. याच्या तारखा हायरॉक्स कॅलेंडरवर दिलेल्या असतात. याची तिकीटही बरीच आधी बुक होतात, त्यामुळे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं आणि त्यानुसार ट्रेनिंग प्लॅन करावं लागतं. आता भारतामध्ये हे हायरॉक्स इतकं पॉप्युलर का होतंय? तर सध्या इव्हेंट बेस्ड फिटनेस मॉडेल्सना चांगलीच डिमांड आहे. फक्त फिट राहण्यासाठी नाही, तर एकत्र येऊन काहीतरी फिटनेस ट्रेनिंग वर्कआउट करण्यात तरुणाईला जास्त इंटरेस्ट आहे. अशात हायरॉक्स ही फक्त रेस नाहीये, तर एक कम्युनिटी म्हणून पुढे येते. यात हायरॉक्ससाठी लोक एकत्र येत आहेत, ट्रेनिंग ग्रुप्स बनवतायत आणि फिटनेस हा सोशल व्हायला त्यामुळे मदत होते. यापूर्वी आपल्याकडे क्रॉसफिटचा ट्रेंड येऊन गेला. याच्यामध्ये फुल बॉडी एक्सरसाइजेस, स्ट्रेंथ, कार्डिओ आणि फ्लेक्झिबिलिटी असं सगळ्याचा कस लागतो. आणि या ट्रेंड नंतर लोकांना आता स्ट्रक्चर्ड असा एक फिटनेस फॉर्मॅट हवा होता, जो की हायरॉक्सच्या रूपाने पुढे आलाय. यावर्षी दिल्लीमध्ये जुलैमध्ये आणि मुंबईमध्ये सप्टेंबरमध्ये हायरॉक्सची स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे आता हळूहळू मी जिमला जातो असं सांगण्यापेक्षा मी हायरॉक्ससाठी ट्रेनिंग घेते असं कोणी सांगितलं तर नवल वाटणार नाही. तुम्हाला या नवीन ट्रेंडबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा द ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.